मित्रांनो, हीट चॅप्टर मधील एक सोपा प्रश्न आज आपण बघूयात. आपल्याला दिलाय ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ considering the change in volume of water as its temperature is raised from 0 degree Celsius. Discuss the difference in the behavior of water and other substances. What is this behavior of water called? Okay, तर आधी समजून घेऊयात दिलेला प्रश्न. आपल्याला दिलंय की हा एक ग्राफ आहे, त्याच्या y ऍक्सिस वर आहे 1 kg व्हॉल्यूम ऑफ वॉटर आणि x ऍक्सिस वर आहे टेम्परेचर. सो जसं x ऍक्सिस मध्ये टेम्परेचर इन्क्रीज होत आहे तसं व्हॉल्यूम चेंज आपण इथे बघू शकतो ग्राफ मध्ये. तर आपल्याला हा ग्राफ समजून घ्यायचा, त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की हा ग्राफ आणि म्हणजे वॉटरच्या केसमध्ये जो हा ग्राफ आहे तो आणि बाकी सबस्टन्सेस मध्ये काय डिफरन्स आहे, आणि जर का डिफरन्स असेल तर त्या बिहेवियर ऑफ वॉटरला काय म्हटलं जातं. ओके, चला तर मग ग्राफ बघूया आधी आपण. सो ग्राफ समजून घेण्यासाठी आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिसचे पॅरामीटर्स आधी केअरफुली समजून घ्यावे लागतील. सो एक्स ऍक्सिस तुम्ही बघू शकता तर टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. जसं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे तसं वाय ऍक्सिस वर 1 kg व्हॉल्यूम ऑफ वॉटर जे आहे, म्हणजे हे जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम चेंज होताना आपल्याला दिसतंय. आपण 0 डिग्री पासून 1 डिग्री पर्यंत गेलो तर व्हॉल्यूम रिड्यूस झालाय. ओके, 2 डिग्री पर्यंत गेलो तर अजून रिड्यूस झालाय. सो 0 to 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत व्हॉल्यूम रिड्यूस होत चाललाय. ओके, वॉटर ऐवजी जर का दुसरे सबस्टन्सेस असते तर काय झालं असतं, जसं आपण हीट देतोय म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होतंय सबस्टन्सचं, तसे ते सबस्टन्सेस एक्सपांड होतात म्हणजे त्यांचं व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातं. ओके, बट वॉटरच्या केसमध्ये आपण बघू शकतो की 0 to 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत व्हॉल्यूम हे रिड्यूस होत गेलेलं आहे आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तुम्ही बघू शकता ते एक्सपांड होत चाललेलं आहे म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होत चाललेलं आहे. ओके, सो वॉटरच्या केसमध्ये हा ग्राफ स्लाइटली डिफरंट आहे आपल्या एक्सपेक्टेड बिहेवियर पेक्षा. ओके, नॉर्मल सबस्टन्स मध्ये तो जो ग्राफ होता तो लिनियरली किंवा एका पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये एक्सपान्शन आपल्याला दिसलं असतं. जसं जसं टेम्परेचर वाढलं असतं तसं व्हॉल्यूम वाढलं असतं, बट इथे 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये ऍक्च्युली व्हॉल्यूम रिड्यूस होत आहे. ओके, तर हे जे काय आपले ऑब्झर्वेशन्स आहेत ते आता एकदा आपण बघूयात. सो वॉटर इज हीटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर. द स्लोप डिक्रीजेस टू 4 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. हा स्लोप रिड्यूस झालेला आहे. नंतर काय म्हटलं इथे, स्लोप शोज द व्हॉल्यूम अँड हेन्स इट कॅन बी अंडरस्टूड दॅट व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग हियर, बरोबर आहे. हा स्लोप रिड्यूस होतोय म्हणजे काय, व्हॉल्यूम रिड्यूस होतोय. वाय ऍक्सिस वरच्या व्हॅल्यूज ह्या लहान व्हॅल्यूज इथे तुम्ही बघू शकता म्हणजे छोट्या छोट्या होत आहेत त्या व्हॅल्यूज. द डिक्रीज इन व्हॉल्यूम इंडिकेट्स कॉन्ट्रॅक्शन, बरोबर आहे. डिक्रीज इन व्हॉल्यूमला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्शन, आणि इन्क्रीज इन व्हॉल्यूमला आपण म्हणतो एक्सपान्शन. ओके, आफ्टर दॅट द ग्राफ शोज नॉर्मल इन्क्रीज इन व्हॉल्यूम ॲज एक्सपेक्टेड, बरोबर. सो 4 डिग्रीजच्या पुढे ॲज एक्सपेक्टेड द व्हॉल्यूम कीप्स ऑन इन्क्रीजिंग. हे एक्सपेक्टेड बिहेवियर आहे, बरोबर. सो नॉर्मली when a substance is heated it expands and when cooled it contracts, बरोबर. गरम केलं की सबस्टन्स एक्सपांड होतो, थंड केल्यावर कॉन्ट्रॅक्ट होतो. हे नॉर्मल सबस्टन्सचं बिहेवियर आहे. बट when water is heated from 0 degree Celsius to 4 degree Celsius it contracts instead of expanding, बरोबर. 0 degree Celsius to 4 degree Celsius मध्ये एक्सपांड होण्याऐवजी ते कॉन्ट्रॅक्ट होतं. This can be seen as decrease in volume. ओके, सो हे जे डेव्हिएशन आहे दिस इज कॉल्ड एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके, या बिहेवियरला आपण हे म्हणतोय की एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. एनॉमलस म्हणजे काय, एनॉमलस हा शब्द एनॉमली पासून डिराईव्ह झालाय. एनॉमली म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं एक्सपेक्टेड बिहेवियर पासून जर का डेव्हिएशन झालं तर त्याला आपण म्हणतो एनॉमली. आणि म्हणून या बिहेवियरला, वॉटरच्या बिहेवियरला, जिथे आपल्याला एक्सपान्शन एक्सपेक्टेड होतं तिथे कॉन्ट्रॅक्शन झालंय म्हणून याला आपण एनॉमली असं म्हणतो आणि या बिहेवियरला एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. आय होप तुम्हाला ही कॉन्सेप्ट आणि हा क्वेश्चन समजला असेल.
थँक यू फॉर वॉचिंग.